नमस्कार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज 2 नोव्हेंबर 2023 वार आहे गुरुवार. तर पहा, पहिली बातमी आहे ऐन दिवाळीत वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीची सावट. कापड उत्पादनामध्ये 40% घट झालेली आहे व हे कशामुळे झालेलं असेल तर युद्धजन्य परिस्थिती, घटलेल्या निर्यातीचा देखील परिणाम झालेला आहे. ओके, म्हणजे पहा, आपलं जे दळणवळण व्यवस्था वगैरे होती ती सर्व आता कोलमडलेली आहे. कारण हमासचं युद्ध किंवा अगदी जर तुम्ही पाहिला तर रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध, ओके, या सर्व पार्श्वभूमीवर आपले जे एक्सपोर्ट वगैरे होतं पूर्वी, ते एक्सपोर्ट आता थांबलेलं आहे. या सर्वमुळे परिणाम आपल्या जे वस्त्रोद्योग आहे त्यावरती आलेला आहे. मग त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आता या दिवाळीमध्ये त्यांनी सध्याला तरी बंद आहे, म्हणजे 20 दिवस त्यांनी काय केलं आहे, बंद ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे वस्त्रोद्योग आपला. ओके, व आता हे अगदीच म्हणजे थोडंसं डबघाईला वगैरे जात असलेलं आपलं इथं पाहायला येतं. कारण पहा, आता हे एक पार्ट झाला, परंतु दुसरीकडे याला चालना कोणी देत आहे किंवा कॉम्पिटिशनमध्ये कोण उतरलेलं आहे तर बांगलादेश दुसरीकडे कॉम्पिटिशनमध्ये आलेला आहे. ओके, बांगलादेश कॉम्पिटिशनमध्ये आल्यानंतर पहा, बांगलादेशला दुसरीकडे टॅक्स लागत नाही. ओके, म्हणजे अगदी USA मध्ये जर आपला कापड पूर्वी जायचा, पण USA मध्ये आपल्या कपड्याला काय जास्त भाव लागतो कारण आपण टॅक्स लावतो. ओके, किंवा कस्टम ड्युटी जास्त लागते USA मध्ये. पण उर्वरित जो बांगलादेश आहे, बांगलादेशच्या कपड्याला USA मध्ये गेल्यानंतर टॅक्स कमी लागतो, कारण तो अगदीच गरीब नेशन म्हणून ओळखला जातो दुसरी म्हणजे USA मध्ये वगैरे. ओके, त्या कारणाने पहा, त्यांचा कपडा स्वस्त पडतो, आपल्यावर टॅक्स जास्त लागतं व त्यांच्यावर टॅक्स कमी लागतं. टॅक्स लावल्यानंतर पहा, आपला आणि त्यांचा सेम जरी कपडा असला तरी समस्या कुठं होते तर आपला म्हणजे आपला जो कपडा आहे तो बांगलादेशच्या कपड्यासमोर वगैरे प्राईस किमतीमध्ये वगैरे तो टिकू शकत नाही आहे. ती समस्या आपल्याला तिथे निर्माण झालेली दिसत आहे. त्यानंतर भारतीयमध्ये पण तसंच झालेलं आहे, म्हणजे इंडियामध्ये जर हा कपडा विकायचा म्हटलं तर ती पण स्थिती आज डबखायला चाललेला आहे तो उद्योग. कशामुळे तर पहा, ऑनलाईन मार्केटने पूर्ण कॅप्चर केलेलं आहे मार्केट आपलं. ओके, ऑनलाईनमुळे सगळीकडे मार्केट आता कॅप्चर झालेलं आहे. यामुळे ई कॉमर्स सेक्टर आता यांना चॅलेंज देत आहे. यासाठीच पहा, वस्त्रोद्योगावर काय झाले, दिवाळखोरीची आता सध्याला सावट आलेली आहेत. त्यामुळे त्यांनी 20 दिवस अगदीच तो बंद करण्याचा वगैरे निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आता पाहिलं तर आपण इस्रायल हमास युद्ध वगैरे याचा पण पहा, आपला दळणवळणावरती वगैरे तिथं परिणाम आपला म्हणजे बेसिकली परिणाम तिथं दिसून येत आहे. कारण सुएझ कॅनल पण तिथंच आहे, मग सुएझ कॅनलमधून जे शिप वगैरे जाणार आहेत त्यांच्यावरती थोडासा परिणाम होतो. यासाठी पहा, सगळीकडे म्हणजे हे ट्रेडवरती काय झालं आहे, हे ग्लोबलायझेशनचे इफेक्ट आहेत. आता जर परीक्षेला प्रश्न विचारण्यात आला UPSC मध्ये, GS3 मध्ये तशा पद्धतीचे प्रश्न येतात किंवा GS1 मध्ये पण येतात. पहा, लास्ट इयरला प्रश्न आलेला होता की ग्लोबलायझेशनचे वुमनवरती इफेक्ट काय झालेले आहेत. अगदी तशा पद्धतीने ग्लोबलायझेशनचे व्यापारावरती कशा पद्धतीने इफेक्ट झाले तर तुम्ही सांगू शकता की ग्लोबलायझेशनमुळे हा इथे इफेक्ट वगैरे झालेला आपला दिसून आलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय नेत्यांची विनंती मनोज जरांगे पाटील यांनी काय काल फेटाळली आहे. मराठा आरक्षणाचा एक पेच जो आहे तो परत कायम झालेला आपल्याला दिसून येत आहे. आता पहा, अगदीच मराठा आरक्षण काय किंवा त्याबद्दलचे मी काल तुम्हाला एक सांगितलं होतं लेख वाचण्यासाठी, व आजच्या पण न्यूजपेपरमध्ये तो लेख आलेला आहे, तर शक्य झालं तर तुम्ही तो वाचून घेऊ शकता की महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने म्हणजे स्वतःच्या पेजमध्ये वगैरे अडकत आहे किंवा सध्याला मराठा आरक्षणाबद्दलची मागणी काय आहे ते तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. त्यानंतर दुसरी न्यूज आहे पहा, निवडक गोपनीयता, समान संधीचा अभाव. आता काल सुप्रीम कोर्टामध्ये अगदीच सर्वांना माहिती आहे 31 तारखेपासून काय चालू आहे, सध्याला इलेक्टोरल बॉन्डची केस चालू आहे. इलेक्टोरल बॉन्ड, ओके, इलेक्टोरल बॉन्ड संबंधी केस चालू आहे. आता ही इलेक्टोरल बॉन्ड वगैरे काय आहे तर थोडक्यात समजवण्याचा मी प्रयत्न करतोय, कारण दिवसेंदिवस आता ही येणारच आहे. वाचा लेख पण आलेला आहे. ओके, आता आय थिंक मी लेखच्या बेसिसवर आपण हा इलेक्टोरल बॉन्डची केस वगैरे समजून घ्यावं. त्यामुळे आपण याला इथं स्किप करून पुढे म्हणजे जेव्हा लेख येईल तेव्हा तिथे मी समजून सांगणार आहे. ओके, तर आपण थोडे बाकीच्या ज्या न्यूज आहेत ती घेऊन आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा, 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 1 मार्चपासून होणार आहे व त्यांचा वेळापत्रक जाहीर झालेला आहे. ओके, त्यानंतर पुढे या, इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज दिसत नाही त्यामुळे स्किप करू शकता डायरेक्टली. त्यानंतर संचारबंदी उठूनही धग कायम आता दिसत आहे, म्हणजे अगदीच धाराशिव त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्याला अद्याप इंटरनेट बॅन वगैरे करण्यात आलेलंच आहे. ओके, ठीक आहे, पुढे या. त्यानंतर नगर जिल्ह्यातील जखन गावात जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे व महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ही ठरली. आता पहा, परीक्षेला प्रश्न येतो की देशभरामध्ये कोणत्या राज्याने पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना केलेली आहे, तर त्याचं उत्तर असेल बिहार. ओके, बिहार राज्यामध्ये काय जातीनिहाय जनगणना पहिलं करण्याचं राज्य
म्हणजेच कोण आहे, बिहार आहे. तर महाराष्ट्रातील पहिलं गाव कोणतं आहे, तर नगर जिल्ह्यातील जखण गाव आहे. ओके, हे प्लीज लक्षात ठेवा तुम्ही. कारण आता हा मुद्दा कशासाठी गरजेचा आहे, कारण पहा तुम्ही सरळ सेवेचे जर पेपर वगैरे पाहिले ना, तर तशाच म्हणजे अगदी वन लाईनर वगैरे स्टेटमेंट तिथं किंवा तशा पद्धतीने प्रश्न येत आहेत. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही लक्षात ठेवा व अगदी लक्षात राहील असं माझं मत आहे. कारण हे डेली वाचत वगैरे राहिलं ना, ते तुम्हाला समजून येईल. म्हणजे ह्यांनी स्वयंस्पष्ट अहवाल वगैरे सादर करणार आहेत. यामुळे काय होईल पहा, की गावामध्ये ओबीसींची संख्या किती आहे, नंतर एससीज एसटीज किती आहेत, हे लवकर आपल्याला समजेल व त्यानुसार आरक्षणामध्ये वगैरे हीची मदत होईल. आता नक्कीच गाव पातळीवर तरी आपण आरक्षण देणार नाही, परंतु हे जेव्हा महाराष्ट्र सरकारला अभ्यास वगैरे करायचा असतो ना, त्यावेळेस याचा नक्की पूर्णरित्या फायदा होईल, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. ओके, त्यानंतर इथे पहा दुसरी न्यूज आपल्यासाठी काही गरजेची नाही, म्हणजे बेळगावची न्यूज आहे. पण पहा बेळगावची न्यूज अद्याप त्याला आपण म्हणजे वरती वगैरे उचलू शकत नाही, त्यामुळे मी त्याला स्किप केलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे लोकसत्ता विचार, मराठा आरक्षण मिळणार कसे. आता हा लेख तुम्ही बिलकुल वाचून घेऊ शकता असं माझं मत आहे. तरी पण पहा, जे सध्याला मागणी आहे कुणबी मराठा या म्हणजे कुणबी मराठा याची सरसकट प्रमाणपत्रे वगैरे देण्याचा जे इश्यू काय आहे तर ते पाहूयात. तर पहा, नारायण राणे यांची संमती बसली होती जेव्हा 2014मध्ये 2014च्या पूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचं जे सरकार होतं ना, त्यांनी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली काय एक समिती बसवली होती व त्यांनी नारायण राणेचं जर तुम्ही पहिलं स्टेटमेंट जर ऐकलं असाल तर त्यांनी म्हटले होते की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत व आता सध्याला काय ते केंद्रीय मंत्री आहेत व आता असताना त्यांनी काय म्हणत आहेत की ते अलग अलग आहेत व मी त्याचा वगैरे आरक्षणाचा वगैरे लाभ घेणार नाही, अशा पद्धतीने त्यांची वक्तव्य येतात. म्हणजे हे अगदी स्वतः म्हणजे जेव्हा बीजेपीमध्ये जातात तेव्हा म्हणजे तशा पद्धतीने वक्तव्य करणं आता म्हणजे मी ॲज अ पर्सनल व्यक्ती वगैरे तसं करणं नाही, पण त्यांनी तशा पद्धतीने वक्तव्य करतात. जेव्हा कॅबिनेटमध्ये असतात त्यांनी दुसरं म्हणजे आपणच दिलेलं स्टेटमेंट 2014च्या पूर्वी आपण जे स्टेटमेंट दिलं त्यालाच ते फिरून वगैरे येतात. म्हणजे दॅट इज नॉट म्हणजे राईट. ओके, म्हणजे अगदी इथिकल वेनी वगैरे जर गेलं तर ते योग्य नाही आहे. कारण पहा अगदी इथं म्हणजे एक ज्वलनशील मुद्दा आहे, ज्यामुळे एक स्टेटमेंट जर दिल्यानंतर म्हणजे एवढं परिणाम वगैरे महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राच्या जनतेवर एवढे मोठे परिणाम होऊ शकतात. तर अशा म्हणजे तिथे काय म्हणतात एक जबाबदारशीर व्यक्तीने वगैरे तशा पद्धतीने स्टेटमेंट देऊ नये असं माझं मत आहे. आता त्यांनी हे दिलेलं आहे त्यामुळे आता हा इथं लेख आलेला आहे. तर पहा मग आता बेसिकली जर पाहिलं तर ओबीसीचं आरक्षण आणि जे मराठा कुणबीचं जे प्रमाणपत्र वगैरे आहे ते कुणबी प्रमाणपत्र जर दिलं गेलं ना तर ते ओबीसीमध्ये सामील होतील. पण सध्याला जे बीजेपी सेंट्रिक सरकार वगैरे आहे ते ओबीसी सॉरी म्हणजे जे बीजेपी सरकार आहे ते ओबीसी सेंट्रिक येतं. मग यांना प्रॉब्लेम अशी झालेली आहे की यांना मतप्रवाहाची वगैरे चिंता आपल्याला बेसिकली इथं दिसून येत आहे व लेखकांनी या लेखमध्ये तेच दिलेलं आहे. आता मी हे कोणत्या बेसिसवर वगैरे बोलतोय तर पहा, लेखक जर तुम्ही पाहिले ना किंवा तुमचा जर अभ्यास वगैरे त्या पद्धतीने असेल तर पहा, इरावती कर्वे तुम्हाला माहितीच असतील किंवा वी का राजवाडे आणि य दी फडके हे लेखकांची वगैरे तुम्ही कदाचित नावं ऐकली असतीलच. तर या लेखकांनी पहा ब्रिटिशकालीन पुरावे वगैरे दाखल केलेले आहेत व त्यामध्ये असं देण्यात आलं आहे की कुणबी आणि मराठा हे एकच आहेत व हे क्लस्टर जमाती आहेत. ओके, त्यामुळे हे एकत्र आहेत हे आपण पहिल्यापासून मान्य आहे. पण आपण काय केलेलं आहे म्हणजे जे स्टेटमेंट ज्या व्यक्तींनी स्टेटमेंट राजकीय व्यक्तींनी वगैरे स्टेटमेंट दिली ते स्वतःच्या फायद्यासाठी वगैरे करून घेत आहेत की काय, असं इथं आपल्याला बेसिकली इफेक्ट पडतो. व पहा, याच्या पूर्वी ना 2018मध्ये जेव्हा मराठा समाजाला आरक्षण वगैरे देण्यात आलेलं होतं त्यावेळेस एक चूक काय झाली होती तर पहा, त्याच्या पूर्वीची जी घटनादुरुस्ती झाली होती 102वी घटनादुरुस्ती आहे, सर्वांना ती माहिती असेल. त्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं, एनसीबीसीची स्थापना करण्यात आलेली आहे. पहा, एनसीबीसीची स्थापना आहे म्हणजेच काय, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसची स्थापना आहे व जे ओबीसी जमात कोणती आहे म्हणजे मागासवर्गीय जात कोणती आहे हे ठरवण्याचा अधिकार तेव्हा कोणाला देण्यात आला होता तर केंद्र सरकारमधील जी एनसीबीसी आहे त्या समितीला देण्यात आला होता, न की स्टेट गव्हर्नमेंटचा. याच्यापूर्वी पहा कसं होतं तर स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार होतं की एखादी जमात ही मागासवर्गीय आहे किंवा नाही, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ती मागासवर्गीय आहे किंवा नाही हे ठरवण्याचा 2018च्या पूर्वी अधिकार कोणाला होता तर राज्य सरकारला होता. पण 2018मध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली नरेंद्र मोदी सरकारने व ती घटनादुरुस्ती झाल्यानंतर काय झालं पहा, परिणाम राज्य सरकारची सगळी पॉवर गेली व त्याच दरम्यान महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारने काय केलं तर महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढला व मराठा समाजाला किती 16% आरक्षण दिलं. ते मराठा समाजाचं आरक्षण अगदीच हायकोर्टामध्ये तर टिकू शकलं, पण जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ती बातमी गेली ना किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी केस गेली ना, सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकू शकलं नाही 2018मध्ये म्हणजे 2021मध्ये. का टिकू शकलं नाही, कारण राज्य सरकारची तर इथं पॉवरच काढून घेण्यात आली होती. मग सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलं की तुम्ही घटनादुरुस्ती करून एनसीबीसीला ही पॉवर दिली आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर दिली आहे जी की स्टेट गव्हर्नमेंटकडे पॉवरच नाही, मग तुम्ही मागासवर्गीय जमात म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय जमात आहे असं तुम्ही का ठरवू शकता, असं म्हणून त्यांनी काय केलंय
अगदीच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण त्यावेळेस रद्द केलेलं होतं. त्यामुळे पहा, आता सर्व मराठा समुदायाला माहिती आहे की आता हे आरक्षण तर परत एकदा मिळू शकत नाही. का मिळू शकत नाही? कारण गायकवाड समितीचा अहवाल त्यांनी तेव्हाच रद्द केलेला आहे सुप्रीम कोर्टाने. मग आता यांनी क्युरेटिव्ह याचिका वगैरे पाठवलेली आहे, ती मी पण घेतलेली होती. आता पहा, क्युरेटिव्ह याचिका अगदी ठीक आहे, आता त्याबद्दल काही चेंजेस वगैरे त्यांनी केलेले असतील, पण ती NCBCच्या अंतर्गत तर येत नाही ना. गायकवाड समिती NCBCच्या अंतर्गत तर आली नाही. त्यामुळे हे सर्वस्वी म्हणजे एक लॉलीपॉप देण्यासारखं वगैरे काम होतं. त्यामुळे आता अगदीच हे म्हणजे कुणबी प्रमाणपत्र सकट मराठा समाजाला वगैरे मिळावं, ही मागणी इथं आता जोश धरू लागली आहे. व हाच एक उपाय आहे. व पहा, हा उपाय नक्कीच महाराष्ट्र सरकारला वगैरे करता येऊ शकतो. का करता येऊ शकतो? कारण पहा, जेव्हा नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटला वगैरे समजलं की आपण एक घोडचूक केलेली आहे, ती घोडचूक कशी सुधारायची, लगेच त्यांनी दुसरी घटना दुरुस्ती केलेली आहे. 105वी घटना दुरुस्ती झालेली आहे व 105वी घटना दुरुस्तीनुसार त्यांनी जो राज्य सरकारचा अधिकार काढून घेतला होता ना, ओबीसी म्हणजे एखादी मागासवर्गीय जमात ठरवण्याचा, तो अधिकार परत वापस त्यांना बहाल केलेला आहे. मग आता सध्याला पेच हाच आहे की महाराष्ट्र सरकारची जी क्युरेटिव्ह याचिका आहे ती सुप्रीम कोर्टात परत एकदा गेलेली आहे. मग आता अगदी अधिकार तर आहे, परंतु सुप्रीम कोर्ट याबद्दल गायकवाड समितीचा अहवाल परत एकदा मान्य करेल का नाही, आता याबद्दल स्पष्टीकरण कोणाला पण सांगता येत नाही. पहा, सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस चालू होईल तेव्हाच होईल. ओके, त्यामुळे आता सध्याला तरी सुप्रीम कोर्टासमोर त्यांचा कामकाज ठरलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर तर तिथं निकाल लागलं योग्य किंवा म्हणजे लवकरात लवकर निकाल लागेल का तिथं सुप्रीम कोर्टामध्ये लवकरात लवकर निकाल लागणार नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यानंतर आता दुसरी मग याला उपाय वगैरे काय आहे, तर अगदी एकच दुसरा उपाय आहे, जे की कुणबी प्रमाणपत्राचा. ओके, कुणबी प्रमाणपत्राचा एक उपाय आहे. पण आता न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती वगैरे होती, तिचा आवाका फक्त मराठवाड्याबद्दलच होता. मग आता अगदी समस्या इथंच आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्ही फक्त मराठवाड्याच्या स्टडीवर तुम्ही महाराष्ट्राचं मराठा आरक्षण कसं काय म्हणू शकता एकनाथ शिंदे वगैरे, म्हणजे मुख्यमंत्री पदावर वगैरे त्यांनी तशा पद्धतीने ही केलेलं आहे. त्यामुळे आता अगदी परेशानी तर तीच आहे की पुढे महाराष्ट्र सरकार वगैरे कशा पद्धतीने पाऊल उचलतं. आता पहा, सध्याला त्यांनी जी पावलं वगैरे उचललेली आहेत, आता मी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वगैरे नाव घेतलं, त्यांनी योग्य पावले उचलली, परंतु ते त्यांच्याच पावलांमध्ये वगैरे फसत आहेत. अगदी जर पाहिलं तर मराठवाड्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी समिती नेमली आणि त्यांनी ती समितीचा अहवाल संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू करणार आहात असं म्हणत आहेत. म्हणजे ते त्यांच्याच म्हणजे काय म्हणतो, त्यांनी जे ॲक्शन घेतली त्यामध्येच ते फसत परत चाललेली आहे, असं आपलं इथं बेसिकली वाटतं. त्यामुळे त्यांनी कदाचित लवकरात लवकर जर निर्णय घेतला तर हे बेस्ट होईल असं आपलं इथं बेसिकली वाटतं. कारण पहा, सुप्रीम कोर्टामध्ये जर निर्णय आता मान्य आहे, क्युरेटिव्ह याचिका वगैरे तिथं पेंडिंग आहे, पण पहा सुप्रीम कोर्ट आहे ते, व सुप्रीम कोर्टामध्ये केसेसची पेंडन्सी वगैरे आपल्यापेक्षा दुसरं कोण जास्त म्हणजे माहिती कोणाला दुसऱ्या व्यक्तीला वगैरे असणार आहे. कारण स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना अगदी जास्त माहिती असतं असं मला वाटतं. मग अगदी जे वकील आहेत त्यांना माहिती असेल. पण आता हे बेसिकली जर पाहिलं तर हे सुप्रीम कोर्टामध्ये खूप वेळ लागेल. मग आता हे वेळ खर्चिक प्रोसेस वगैरे आहे असं बेसिकली आपल्या इथं सांगता येतं. मग त्यासाठी पहा, महाराष्ट्र सरकारने जर उपोषण वगैरे त्यानंतर अगदीच जर वातावरण वगैरे पूर्ववत करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर निर्णय वगैरे घेणं हे अगदी गरजेचं आहे असं आपल्या इथं बेसिकली या लेखवरून वगैरे सांगता येतं. ओके, आय होप तुम्हाला हा लेख समजलेला असेल. त्यानंतर पुढे जाऊयात. आता आहे संपादकीय. आता पहा, इथं एक ब्युटिफुल गोष्ट वगैरे आहे किंवा अगदीच एक चांगलं गोष्ट सांगायचं वगैरे मला आहे. त्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड केस सध्याला काय आहे ते समजून घेऊयात. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचं जेव्हा जजमेंट येईल ना, तेव्हा आपण नक्की याबद्दल चर्चा करूयात. पहा, तुम्ही अगदीच म्हणजे जे विद्यार्थी माझ्या व्हॉट्सअपला वगैरे आहेत, अगदी त्या म्हणजे तेव्हा मी हे ठेवलेलं होतं किंवा न्यूज वगैरे ते दिलेली होती. पण आता ज्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी पहा, तर सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने काय म्हटलं पहा, की भारतीय नागरिकांना म्हणजे भारतीय नागरिकांना जे राजकीय पक्ष आहेत, पहा राजकीय पक्षाला कोण पैसे देतं हे जाणून घेण्याचा अधिकार नाही आहे. ओके, पैसे कोण देतं हे जाणून घेण्याचा अधिकार नाही आहे. ओके, म्हणजे किती मोठी बातमी पहा, सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने बोललेली आहे की जे नागरिक आहेत, भारतीय नागरिक आहेत ना, त्यांना राजकीय पक्षाला कोण पैसा देतं हे जाणून घेण्याचा अधिकारच नाही आहे. पण केंद्र सरकारला परिपूर्ण अधिकार आहे की माझ्याजवळ कुठून कुठून पैसे आलेले आहेत ते सर्व जाणून घेण्याचा केंद्र सरकारला बिलकुल अधिकार आहे. म्हणजे हे किती तफावत आहे पहा. राजकीय पक्षाला निवडून कोणी दिलेले किंवा त्या सरकारला आपण कोण निवडून दिले, तर जनतेने निवडून दिले. मग जनतेवर म्हणजे पहा, जनतेने निवडून दिले त्यांना. ओके, जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. मग तिथं जाऊन बसल्यानंतर ते म्हणतात की आम्हाला पैसे कोणी दिलं याच्याबद्दल तुम्ही बोलू नका, पण तुम्हाला जर कोणी पैसे दिले ना तर आम्ही नक्की तुमच्यावरती पाळत ठेवणार. म्हणजे हे पूर्ण विरोधाभासी वगैरे स्टेटमेंट त्यांचं आहे. त्यामुळेच पहा, आजची पहिली न्यूज आहे, सुप्रीम कोर्टाने खूप म्हणजे त्याबद्दल बोललेलं आहे. आता त्याबद्दल परत एकदा आपण तिथे जाऊयात. पहिली न्यूज जी होती, मी तिथं थांबा म्हटलं होतं तुम्हाला, तर इथे पहा,
मग काल पहा सुप्रीम कोर्टाने याबद्दल काय भाष्य केलेलं आहे, तर निवडक गोपनीयता, समान संधीचा इथे अभाव आहे असं काल सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. मग ते कशाबद्दल म्हटलेलं आहे किंवा काय आहे केस वगैरे ते सर्व आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तर चला पुढे जिथे आपण थांबलेलो होतो तिथे एकच मिनिट द्या. हां, आय होप तुम्ही म्हणजे इथूनच आपण गेलेलो होतो पूर्वी. तर पहा आता आपल्याला एखादी संस्था वगैरे काढायची आहे. ओके, मला एखादी क्लासेस वगैरे काढायचा आहे असं आपण कन्सिडर करूयात. म्हणजे एक उदाहरण घेऊयात, किंवा मला राजकीय पक्ष काढायचा आहे. ओके, मग माझं काय पक्षाचं नाव वगैरे एखादी ABC पक्ष वगैरे मी काढलेला आहे. मग पहा ABC पक्ष काढला, पण या ABC पक्षाला मला काय लागेल, म्हणजे मला पक्ष चालवण्यासाठी काय पैसा लागेलच ना. पैसे पहा प्रत्येक जागी लागणारच आहेत आपल्याला. ओके, आता मी जे हे करत आहे, तुमचं क्लास वगैरे घेत आहे, त्यासाठीचं इलेक्ट्रिसिटी बिल, त्यानंतर इंटरनेट बिल वगैरे हे सर्व जे आहे ते पण मला पैसे वगैरे त्याचे भरावेच लागणार आहेत. अगदी तसंच ABC पार्टी काढलेली आहे, मग त्याला त्याचे बिल वगैरे भरण्यासाठी मला पैसा लागेल. मग ते पैसा कुठून येणार आहे? मी एकतर एवढा गर्भ श्रीमंत नाही की म्हणजे पूर्ण मी पैसा सर्व खर्च करून काय एखादी पक्ष वगैरे उभा करू शकेल, तसं तर बिलकुल नाही. मग पहा, याला कोणीतरी मदत करावी लागते, त्याला म्हणतात चंदा. ओके, याला चंदा वगैरे मिळतो किंवा एक अशा पद्धतीने म्हणजे एक रोखे वगैरे मिळतात तिथे. सॉरी, म्हणजे तशा पद्धतीने दान वगैरे देण्यात येतं. चंदा किंवा दान वगैरे असं पैसे जे मोठे उद्योगपती वगैरे आहेत ते दान करतात. ते कशामुळे दान करत असतील बरं? चंदा किंवा जे मोठे उद्योगपती आहेत ते एखाद्या पक्षाला वगैरे पैसे कशामुळे दान करत असतील, तर अगदी त्याचं कारण आहे पहा. हे ABC पक्ष उद्या जर सत्तेत आला, हा ABC पक्ष उद्या जर सत्तेत आला तर काय करतं ABC पक्ष, मला कोणी चंदा दिला होता किंवा कोणी मला दान दिलं होतं त्या माणसाचं मी काय करेन, फेवरेटिझम करेन. ओके, फेवरेटिझम म्हणजेच काय, मी त्याला काय सगळे टेंडर वगैरे त्या व्यक्तीला पास करेन. किंवा आता माझ्याकडे काही जर हे राहिलेलं असेल, म्हणजे सॉरी म्हणजे म्हणजे अगदी मी सरकारमध्ये आहे किंवा मी सत्तेत आहे व मला काय बनवायचं आहे, आता परीक्षा घ्यायची आहे विद्यार्थ्यांची. मग मी काय करेल, अगदीच जसं आज सध्याला तुमच्यासमोर जसं आज झालेलं आहे ना, टाटाची कंपनी आहे TCS IBPS वगैरे, मग त्या कंपनीकडूनच सध्याला परीक्षा वगैरे घेतली जात आहेत. आता दुसऱ्या पण कंपनीला टेंडर देऊ शकलं असतं, परंतु आपण TCSलाच का निवडलं? आता पहा, IBPS अगदी दुसरी कंपनी आहे परंतु TCS वेगळी आहे. ओके, मग आपण TCSच कंपनीला का निवडलं? कारण ती टाटांची आहे. मग टाटांनी कुठेतरी इथं इलेक्शन फंडिंगमध्ये वगैरे मदत केलेलीच असेल ना. किंवा याचं स्वस्त उदाहरण जर म्हटलं तर आपण अदानी यांचं उदाहरण घेऊ शकतो. आता पहा, कुठे पण गेल्यानंतर अदानी यांना काय भेटते, म्हणजे आता अगदीच फक्त भारतातच नाही तर दुसऱ्या देशात पण जेव्हा नरेंद्र मोदी, आता हे राहुल गांधींचे आरोप आहेत, आता पण आपण त्याला फक्त उदाहरणास्वरूप घेत आहोत, आपण त्याला पूर्णतः कन्सिडर करत नाही आहे. ओके, त्याबद्दल क्षमस्व, पण आता आपल्याला उदाहरणास्वरूप शिकायचं आहे त्यामुळे मी घेतोय. पहा, अदानी म्हणजे जिथे जिथे नरेंद्र मोदी जातात तिथे काय होतं, अदानी यांना डायरेक्टली काय भेटतं, टेंडर वगैरे भेटतं किंवा तिथे त्यांना अगदीच उद्योग वगैरे तिथं भेटत असतं, हे होतं. ओके, मग पहा हे कशामुळे होत असेल, तर अगदीच आहे यांना कोणीतरी फंडिंग करत असेल. BJPला त्यांनी फंडिंग पूर्वी केली असेल ना, इलेक्शनमध्ये त्यांना मदत केलेली असेल, मग त्या मदतीची परतफेड अशा पद्धतीने इथं होत आहे. ओके, मग हेच काय असतं, हेच अशा पद्धतीने आता यांनी काय केलं, मग पहा हे अशा पद्धतीने पूर्वी व्हायचं व आता पण तसं चालू आहे. पण BJP सत्तेत आल्यानंतर पहा 2018मध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, तर नरेंद्र मोदी सरकारनी ही जी मेथड होती ना चंदा वगैरे देण्याची, ती चंदा वगैरे देण्याची मेथड थोडीशी बदललेली आहे. ती मेथड कशा पद्धतीने केली ते पाहूयात आपण. ओके, पूर्वी काय व्हायचं, डायरेक्टली हे पैसे वगैरे येऊन ऑफिसमध्ये वगैरे देऊ शकत होते. म्हणजे मी ABC पक्ष काढलेला आहे, मग ABC पक्षामध्ये आता इलेक्शन वगैरे इयर जर असेल तर ते व्यक्ती वगैरे यायचे व मला डायरेक्टली चंदा वगैरे देऊन जायचे. पण आता तसं राहिलं का, डायरेक्टली त्यांनी हातात वगैरे देऊ शकत नाही आता सध्याला मला चंदा. तर काय केलं पहा, मी SBIमध्ये काय काढलं, एक खातं काढलं. ओके, SBIला सांगितलं की बाबा तू एक बॉन्ड काढायचं. बॉन्ड म्हणजेच काय, तर एक प्रमाणपत्र असतं. ओके, एकच मिनिट द्या. हां, तर पहा आता नेमकी 2018पासून प्रोसिजर कशी झालेली आहे, तर प्रोसिजर अशी आहे ना, तुम्ही जायचं, आता मी एक मोठा धनी व्यक्ती आहे किंवा मी एक उद्योजक आहे. ओके, मला जर एका ABC पार्टीला जर पैसे वगैरे फंडिंग करायची असेल तर मी काय करेन, पहिल्यांदा SBIमध्ये जाईन. ओके, SBIमध्ये गेल्यानंतर माझं पॅन कार्ड वगैरे दाखवेन. ओके, PAN कार्ड वगैरे अशा पद्धतीने दाखवेन व त्यांना म्हणेल की मला ह्या पार्टी सॉरी म्हणजे तसं काहीच म्हणायचं नाही, फक्त मला इलेक्टोरल बॉन्ड वगैरे खरेदी करायचा आहे. ओके, SBIमधून मी काय करेल, मग इलेक्टोरल बॉन्ड ही खरेदी करेल. ओके, हे खरेदी केल्यानंतर पहा, म्हणजे मी काय देईन, मग यांना कॅश देईन व कॅश देऊन त्यांच्याकडून मी काय फक्त एक इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे एक प्रमाणपत्र हातात घेईन. मग हे प्रमाणपत्रावर काहीच नसेल, नाव वगैरे काहीच नसेल, मग ते प्रमाणपत्र जसं चेक वगैरे असतं ना, अगदी त्या टाईप हे चेक वगैरे नेऊन मी कुणाला द्यायचं, एका पॉलिटिकल पार्टीचं जे ऑफिस वगैरे असेल तिथं नेऊन द्यायचं व त्यांना सांगायचं, बाबा तू जर सत्तेत आल्यानंतर मी अगदीच
म्हणजे माझ्याकडे वगैरे थोडंसं फेवरेटिझम करू शकतोस का, बघ अशा पद्धतीने. म्हणजे ते आता तुम्ही जरी नाकारलात ना तरी असंच होतं हे. जर तुम्हाला ही माहिती नसेल तर तुम्ही खूप गोलूबच्चा आहात. ओके, आता याचं इथं दिलेलं आहे पहा. म्हणजे यावर विश्वास ठेवण्यासाठी केवळ मंदबुद्धी असून चालणार नाही तर बिनडोकच असायला हवे. म्हणजे याच्या पलीकडे इथं लेखक काही म्हणू शकत नाही, तसं ते दिलेलं आहे. ओके, म्हणजे एवढं तरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की सरकार आणि जे उद्योजक वगैरे त्यांचं साठगाठ वगैरे कशा पद्धतीने असते. ओके, तर मग पहा हे पैसे इथून अशा पद्धतीने या पॉलिटिकल पार्टीला वगैरे जातात. मग पहा यांनी सरकारने काय म्हटलं आत्ता, की सरकार काय म्हणतं की इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये कोण पैसा वगैरे देतं याची जी माहिती आहे ती RTIद्वारे पण तुम्ही घेऊ शकत नाही. एकतर RTI मधून पण तुम्हाला ह्याची माहिती वगैरे उलगडत नाही. त्यानंतर नागरिकांना पण हा माहिती जाणून घेण्याचा कुठलाच अधिकार वगैरे नाही, असं कोण म्हटलेलं आहे? केंद्र सरकारने स्पष्ट केलं सुप्रीम कोर्टामध्ये. मग मला सांगा, आता ही जी माहिती दिलेली आहे, मी पॅन कार्ड दाखवलं SBI मध्ये, मग पॅन कार्ड दाखवून मी इलेक्ट्रॉल बॉन्ड वगैरे खरेदी केलेला आहे. मग आता याची माहिती कोणाला समजेल? नागरिकांना तर बिलकुल समजणार नाही व RTI मधून ती माहिती उघड होणार नाही. परंतु याची बिलकुल माहिती कोणाला समजणार आहे? पॅन कार्ड दाखवल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, आणि SBI म्हटल्यानंतर सरकारी बँक आहे ही. ओके, सरकारी बँक आहे, नॅशनलाइज्ड बँक आहे. म्हणजे ही या या व्यक्तीने ही बॉन्ड वगैरे खरेदी केलेला आहे, किंवा या व्यक्तीने या पॉलिटिकल पार्टीला एवढी फंडिंग वगैरे दिलेली आहे, हे कोणाला समजेल? सरकारला डायरेक्टली समजतच आहे ना, सरकारला डायरेक्टली समजतं. मग मला सांगा, सरकार ज्या व्यक्तीने अगदी आता डायरेक्टली आपण BJP आणि INCचे नाव वाचू, म्हणजे नावं यूज करूयात. जर पाहता इंडियन नॅशनल काँग्रेसला जर एखाद्या उद्योजकाने जर फंडिंग वगैरे जर दिली, तर मग मला सांगा अगदी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरावर EDची रेड पडेल किंवा नाही पडेल? बिलकुल पडणार आहे. का पडणार आहे? कारण त्यांनी पॅन कार्ड दिलेलं होतं, इन्कम टॅक्स तिथं ऑलरेडी आलेला आहे व सरकारला माहिती झाली कुणापासून? तर SBI पासून. म्हणजे हे अशा पद्धतीने इथं कोणाचा फायदा आहे? जो पक्ष सत्तेत आहे ना त्याचा इथं बिलकुल खूप मोठ्या प्रमाणात फायदा आहे. व हे सांगण्याचा एक पुरावा पण आहे आपल्याकडे. तर पहा, या देणग्यांतील 74.7% म्हणजेच 5,272 कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम एकाच पक्षाला मिळालेली आहे. तो पक्ष कोणता आहे हे अर्थात इथे नमूद करण्याची आपल्याला काहीच गरज नाही, व तुम्ही ते समजून घेतलं असाल, रीड बिटवीन द लाईन्स केलेली असेल तुम्ही. ओके, तर ही समस्या इथं आहे. त्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड ही केस आता सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. पहा, फक्त एकाच पॉलिटिकल पार्टीचं इथं भलं होतं, जे की सत्तेत जी पार्टी आहे त्या पॉलिटिकल पार्टीचं इथं भलं होतं. बाकी जी पॉलिटिकल पार्टी आहे तिथं अस्तित्वच खतम होण्यात वगैरे इथं मदत होते. कारण पहा, आता पहा, कोणतं पण ऑफिस वगैरे जर चालवायचं असेल ना तर तिथं पैसा लागतोच लागतो. ओके, कोणतंही पॉलिटिकल पार्टी वगैरे घ्या, तुम्हाला तिथं जर चालवायचं असेल तर म्हणजे अगदी पैशाची गरज पडते. मग आता पहा, पॉलिटिकल पार्टीला पूर्ण भारतामध्ये जर इलेक्शन वगैरे लढवायचे असतील तर अगदी त्याची समस्या इथं गंभीर समस्या आहे, व आपण इथं लोकशाही म्हणू शकत नाही. जर पहा, नागरिकांना, आता ठीक आहे ते पॉलिटिकल पार्टीचं बोलू नये, पण नागरिकांना हा हक्क असायला हवा की आपण ज्या सरकारला वगैरे निवडून देतोय त्यांना फंडिंग वगैरे कोणी करत आहेत, किंवा पहा अगदी जे पक्ष आपण निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांना फंडिंग वगैरे कोणापासून वगैरे देत आहे. आता पहा, या एखादी पक्ष असा असेल ज्याला फॉरेन फंडिंग वगैरे जर येत असेल तर ते किती दुर्दैव आहे मग आपल्या भारतासाठी. ओके, म्हणजे फॉरेन फंडिंग जर जात असेल किंवा एखाद्या पक्षाला जर फॉरेन फंडिंग येत असेल तर मग ती कसं आपण असेप्ट वगैरे करायची, किंवा ती कसं आपल्याला समजून येईल मग. तर यासाठी आपल्याला काय आहे, इलेक्टोरल बॉन्ड जी कन्सेप्ट आहे याला थोडंसं परत एकदा रिव्ह्यू करण्याची गरज आहे, व तेच सध्याला सुप्रीम कोर्ट करत आहे. आय होप तुम्हाला इलेक्टोरल बॉन्ड जी कन्सेप्ट आहे ती समजलेली असेल. ओके, म्हणजे एक प्रमाणपत्र आहे SBI मधून, फक्त SBIच्याच बँकेतून भेटतं ते, ICICI किंवा HDFC बँकेतून ते भेटत नाही. ओके, तर ही अशी कन्सेप्ट होती. आता सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निकाल देईल हे सध्याला पाहूयात, पण जजमेंट आल्यानंतर पाहायचं आहे. आता सध्याला तिथं काय, सध्याला म्हणजे सुनावणी चालू आहे, म्हणजे प्रत्येक जणांचा पक्ष वगैरे सुप्रीम कोर्ट ऐकून घेत आहे, व सुप्रीम कोर्ट पण थोडंसं नाराज वगैरे झालेलं आपल्याला त्यांच्या स्टेटमेंटवरून दिसत आहे. पण अगदीच सुप्रीम कोर्ट आहे ते कदाचित निकाल पण फिरवला जाऊ शकतो. त्यामुळे मी अद्याप त्याबद्दल काही भाष्य वगैरे करत नाही आहे की ही केस वगैरे कोण जिंकेल. तर आपल्याला माहिती असावं की इलेक्टोरल बॉन्ड वगैरे काय आहे, यामुळे मी ही केस वगैरे डिस्कस केलेली आहे थोडक्यामध्ये. ओके, आता बाकी हे जे सर्व काही आहे ना तुम्ही डायरेक्टली वाचून घेऊ शकता, म्हणजे हे तुम्हाला समजून आलं असेल. मी जे काही बोललो ते इथं दिलेलं आहे ऑलरेडी. ओके, तर हे तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात, राजश्री शाहूंच्या पाऊलवाटेवर. आता पहा, म्हणजे आपल्याकडे किंवा संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाची पहिल्यांदा कन्सेप्ट कोणी मांडली होती, तर सर्वांना माहिती आहे, ज्योतिबा फुले. ओके, ज्योतिबा फुले आणि हंटर यांनी तिथे मांडलेली होती. काय तर जे जातीनिहाय आरक्षण वगैरे असायला पाहिजे, किंवा सामाजिक
न्याय या तत्वावर जे आरक्षण आहे त्याची संकल्पना कोणी मांडली होती, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली होती. व त्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने लागू कोणी केलं होतं, तर अगदीच राजर्षी शाहू महाराज. ओके, मग राजर्षी शाहू महाराज यांनी कधी लागू केलं होतं आरक्षण, तर 1902 मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी काय केलं होतं, आरक्षण लागू केलं होतं व 50% आरक्षण त्यांनी दिलेलं होतं मागास जातींसाठी. म्हणजे पहा त्यांची दूरदृष्टी किती होती हे आपल्याला इथं डायरेक्टली दिसतं. म्हणजे आपण एवढा विचार करू शकत नाही, आताचा पुढचा भविष्याचा विचार करू शकत नाही आहे. आता फक्त आपण 2070ला आपण काय म्हटलं की कार्बन झिरो इमिशन वगैरे होईल, एवढाच आपण विचार केला. पण त्यांनी तेवढा विचार केला होता का, त्यांची संकुचित नव्हती, म्हणजे त्यांची बुद्धी वगैरे संकुचित नव्हती, हे एका वाक्यावरून आपल्याला समजून येतं. तर पहा त्यांनी खूप पुढचा वगैरे दूरदृष्टीचा वगैरे विचार केला होता की समानता यायला हवी. यासाठी त्यांनी काय केलं होतं, 1902 मध्येच काय संपूर्ण मागासवर्गीयांसाठी काय आरक्षण दिलेलं होतं व 50% आरक्षणाची मर्यादा त्यांनी तेव्हा ठेवली होती, जी की आज सुप्रीम कोर्टाने 1992ला आपल्याला लावून दिलेली आहे. ओके, मग यामधून काय करण्यात आलं होतं पहा, सर्व जातींचे लोक पुढे येऊन सामाजिक, औद्योगिक, शिक्षणविषयक, सरकारी नोकरी वगैरे सर्व बाबतीत आपली जबाबदारी पार पाडण्याची समाजात येणे, याला मी जातीवार प्रतिनिधित्व मानतो. मागे पडल्यानं अशा प्रकारे पुढे येण्यास उत्तेजन देणे हे कर्तव्य आहे असे मी मानतो, असं त्यांनी म्हणजे अगदीच आरक्षणाबाबत वगैरे विधान केलेलं होतं. त्यानंतर पहा, आता त्यांच्या आरक्षणाला पण कित्येक कर्मठ लोकांनी विरोध केलेला होता. म्हणजे त्यांनी म्हटलं होतं, मग त्यावर टीका करताना अगदीच शाहू महाराजांनी म्हटलं होतं की 90% लोक उपाशी आहेत व 10% लोक अगदी रोटीवर तूप लावून वगैरे खात आहेत. म्हणजे हे अगदी दुर्दैव आहे समाजाचं, असं त्यांनी त्यावेळेस भाष्य केलं होतं. व सध्याला तीच स्थिती ना आता सध्याला आज देखील आहे. मग तेच सर्व दृश्य वगैरे तेच दृश्य बदलण्यासाठी आपल्याला काय आरक्षणाची गरज आहे, असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो. ओके, आता पहा, अगदीच काही विद्यार्थ्यांचे मतं वगैरे जे आहेत ते माझ्या विरोधाभासी वगैरे असतील, पण मी हे लेख वाचतोय व लेखप्रमाणेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता जर इथं निगेटिव्ह सेन्समध्ये जर लेख आला असताना मी पण निगेटिव्ह त्याची बाजू वगैरे मांडली असती. आता तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे की निगेटिव्ह घ्यायचं आहे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने होतं. त्यानंतर पुढे या, पहा सध्याला दुष्काळाची चाहूल येत आहे आपल्याला, किंवा दुष्काळाची स्थिती जी आहे ती भासवत आहे व ही जी स्थिती आहे जानेवारीपासून अगदीच तीव्र होईल असं लेखकाला वगैरे इथं चिंता व्यक्त त्यांनी केलेली आहे व हे खरं आहे. पहा, त्यामुळे अगदीच सर्वजण काळजी वगैरे घेऊ शकता. त्यानंतर पुढे चला, टाटांचा सिंगूर स्वप्नभंग काही गरजेचं नाही, स्किप करू शकता. त्यानंतर पुढे या, येथे पण काही मला गरजेची न्यूज वाटली नाही. त्यानंतर करिअर वृत्तांत आहेत, शक्य झालं तर वाचून घेऊ शकता, अन्यथा स्किप करा. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर प्लीज सांगू शकता. त्यानंतर पहा, काही विद्यार्थ्यांचे कमेंट वगैरे आले होते की सर द हिंदू चालू करा. आता पहा, एवढं मला फक्त 12 पेजेसचा लोकसत्ता आहे, तर एवढ्यासाठी मला एवढा वेळ लागला. मग आता याच्यानंतर अगदीच 23 पानाचं जर द हिंदू वाचायचं म्हटल्यानंतर अगदी माझे जे दुसरे शेड्यूल आहे ना ते फिसकळत आहे, किंवा त्याबद्दल मला अगदीच म्हणजे माफी मागतोय मी तुमची की मी द हिंदू घेऊ शकत नाही आहे, किंवा मला पण तेवढा टाईम भेटत नाही आहे. त्याबद्दल खरंच क्षमस्व. त्यासाठी पहा, ऑलरेडी मी तुम्हाला काय PDF पाठवलेली आहे, त्यातून तुम्ही वाचून घेऊ शकता असं माझं मत आहे. व तिथे जर काही समजत नसेल वगैरे तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करा, मी त्यावेळेस तुम्हाला म्हणजे तिथल्या तिथं समाधान करण्याचा वगैरे नक्की प्रयत्न करेन. ओके, धन्यवाद.